मी अन्वी आहे. आज मी ही गोष्ट सांगते कारण अनेकांना वाटतं बायका अचानक बदलतात, अचानक थंड होतात, अचानक दूर जातात. पण खरं असं असतं की आम्ही हळूहळू हरवत जातो, इतक्या हळूहळू की कोणालाच कळत नाही. लग्नानंतरचं आयुष्य वाईट नव्हतं, पण जिवंतही नव्हतं. सकाळी उठणं, घर आवरणं, त्याच्यासाठी डबा बनवणं, हसून निरोप देणं, हे सगळं करताना मी स्वतः कुठे होते हे मलाच कळत नव्हतं. तो वाईट नव्हता, कधीच नाही. तो जबाबदार होता, काम करणारा होता, लोकांत मान असलेला होता. पण तो भावनिकदृष्ट्या अनुपस्थित होता. त्याच्यासाठी मी सुरक्षितता होते, सवय होते, घर होते, पण कधीच गरज नव्हती. मी सुरुवातीला बोलायचे, आज थोडं एकटं वाटतंय, तू ऐकत नाहीस असं वाटतं, आपण थोडा वेळ एकत्र घालवूया. तो ऐकायचा पण समजायचा नाही. आणि हळूहळू मी बोलणं कमी केलं, कारण प्रत्येक वेळेस माझ्या शब्दांना काम, वेळ, थकवा यांनी हरवलं. एक दिवस मला जाणवलं मी रडतही नाही आहे. दुखावलं तरी डोळे कोरडे राहतात, कारण आतून मी थकलो होते. आजारी असतानाचा तो दिवस आजही आठवतो. ताप होता, डोळे जड झाले होते. मी म्हटलं, आज थोडा लवकर येशील का? तो म्हणाला, आज शक्य नाही. त्या वाक्यात राग नव्हता, पण प्रेमही नव्हतं. आणि तेच सगळ्यात जास्त बोचतं. त्या रात्री मी उशीशी बोलले, मी आज मेलो असते तर उद्या याच वेळेला त्याचं आयुष्य तसंच सुरू राहिलं असतं का? तो प्रश्न माझ्या आयुष्याचा वळणबिंदू ठरला. मी निघून गेले नाही, कारण निघून जाणं सोपं असतं. मी थांबले आणि स्वतःला शोधायला लागले. मी स्वतःला विचारायला लागले, मी काय आहे? मला काय आवडतं? माझं अस्तित्व फक्त बायको म्हणूनच आहे का? मी हळूहळू बदलले नाही. मी परत आले स्वतःकडे. मी नोकरी सुरू केली. मी लोकांमध्ये मिसळले. मी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच मला ती बाई आवडली. त्याला फरक पडायला लागला. घर शांत होतं, पण वेगळ्या प्रकारे. मी आता काही मागत नव्हते, काही तक्रार करत नव्हते, आणि त्याला हेच जास्त अस्वस्थ करायला लागलं. एक दिवस तो म्हणाला, तू बदललीस. मी हसले, कारण मी बदलले नव्हते, मी जिवंत झाले होते. मी त्याला दोष देत नाही, कारण तो वाईट नव्हता. तो फक्त माझ्या शांततेला समजून घेऊ शकला नाही. पण मी स्वतःला एक गोष्ट नक्की सांगते, मी कमी नव्हते. माझं प्रेम कमी नव्हतं. माझं असणं ओझं नव्हतं. ते फक्त दुर्लक्षित होतं. आजही मी त्याच घरात आहे, पण आता मी अदृश्य नाही. मी बोलते, मी थांबते, मी नकार देते, मी स्वतःसाठी उभी राहते. आणि जर उद्या मी निघून गेले तर ते पलायन नसेल, तो स्वतःला वाचवण्याचा निर्णय असेल. कारण बाई जेव्हा नात्यात हरवते तेव्हा ती कुठेच जात नाही, ती फक्त स्वतःपासून दूर जाते. मी कुठेच गेले नाही. मी फक्त इतकी हरवले होते की मला माझंच अस्तित्व कोणी आठवण करून द्यावं लागलं. धन्यवाद.